राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे, ज्यांचा आदर्श घेऊन ज्यांच्याकडे बघून आपण सगळेजण राजकारणात आलो ते आपण सर्वांचेच नेते आदरणीय पवारसाहेब. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, आदरणीय खासदार धैर्यशील माने साहेब, आदरणीय आमदार आणि माजी मंत्री सन्माननीय यड्रावकर साहेब, कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणारे दुसरे आमचे विधान परिषदेतील आमदार सन्माननीय लिंगाडे साहेब, ज्यांच्या सोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आम्ही काम केलं ते सन्माननीय महेशजी तपासे, सन्माननीय रणजितजी ठाकरे, कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हा सगळ्यांना ज्यांनी निमंत्रित केलं ते सन्माननीय गुट्टे साहेब, व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर उपस्थित असणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व सन्माननीय पदाधिकारी. खरं तर कार्यक्रमाला यावं का नाही अशा पद्धतीची भीती मनात बाळगून येत. आता शिवसेनेचा मंत्री मी आहे, उदय सामंत साहेबांचा 2-3 वेळा फोन आला, पण गेलो तर बातमी होईल काय अशी सुद्धा भीती वाटायला लागली. व्यासपीठावर बघितलं पवारसाहेब आहेत म्हटल्यानंतर आणखीन टेन्शन वाढलं, पण व्यासपीठावर बघितल्यानंतर मी सुटलो असं मात्र मंगेशजी मला वाटलं. कारण एका बाजूला उदय सामंत आहेत, दुसऱ्या बाजूला धैर्यशील माने आहेत, तिकडे राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत, म्हणजे बातमी माझी व्हायची काय गरज नाही. परंतु आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनापासून सन्माननीय गुट्टे साहेबांचा आभार मानतो की आम्हा सर्वांना जे जमलं नव्हतं ते सगळं आज आपण इथं केलं. ज्यांच्याकडे बघून आम्ही सगळ्यांनी राजकारण केलं त्या सगळ्या राजकारणातल्या एका उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाबरोबर आम्हा सगळ्यांना भेटण्याची संधी दिली. खरं तर मी आता महेश तपासेला म्हणत होतो किंवा ते मला सांगत होते, आपण ही व्यासपीठावर बसलेली सगळी माणसं ही खूप मोठी माणसं आहेत. उदय सामंतांचे वडील कॉन्ट्रॅक्टर होते, त्यामुळे ते पहिल्यांदाच आले आमच्याकडे, त्यावेळेला ते राष्ट्रवादीचे सरचिटणीस म्हणून कोल्हापुरात आले युवक काँग्रेसचे, पण तिथून ते आमदार झाले, नंतर मंत्री झाले, सगळे मोठे मोठे झाले. आमचे धैर्यशील माने दादा त्यांच्या घराण्यातच खासदारकी आहे, त्यामुळे साहजिकच ते पवारसाहेबांच्या जवळ होते. पलीकडे आमचे यड्रावकर साहेब हे त्यांच्या वडिलांपासून इतकी उत्तुंग उंचीची माणसं आहेत की त्यामुळे ती सगळीच माणसं तिकडे होती. साहेब 50 वर्षे मला झाली, आता 51 वय लागलं माझं. 50 वर्षे आम्ही सगळेजण आहोत ते तुमच्याकडे बघत बघत राजकारण कसं करावं असं समजतोय, पण तो तुमच्याजवळ यायचा कधी योगच आम्हाला आला नाही. टाळ्या वाजवाय मात्र कोल्हापुरातल्या कार्यक्रमात असेल, 1999च्या राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळच्या त्या आझाद मैदानात आपल्या शिवाजी पार्कवरच्या एकूण मोठ्या मेळाव्यात असेल, एकूण सगळ्या घटनाक्रमांमध्ये आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत. पण आज मात्र या निमित्तानं आम्ही सगळेच जण तुमच्यासोबत आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. इथं रावसाहेब भिलोडे साहेब आहेत आमचे, की ज्यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष म्हणून ते होते आणि तालुका अध्यक्ष म्हणून रणजित मोहिते पाटील साहेबांच्या बरोबर आम्ही काम केलं. रणजितदादांच्या बरोबरच्या टीममधले राजेसाहेब देशमुख दिसतात की ज्यांचं भाषण झाल्याशिवाय आपली शिबिरच पूर्ण होत नव्हतं. मध्यंतरी सलील देशमुख मला भेटले आणि त्यांना सांगितलं, मी त्यांना म्हटलं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता आहे, त्यांनाही लक्षात येत नव्हतं. एकदा असं झालं की विधानसभेमध्ये मागच्या बजेटमध्ये बजेट काय मिळालं नाही म्हणून भाषण मोठं केलं आणि भाषण केल्यानंतर बऱ्यापैकी अजितदादा अर्थमंत्री होते आणि भाषण झाल्यानंतर रोहित पवार साहेब माझ्याकडे आले आणि मला म्हटले, चांगलं बोलताय तुम्ही, कुठले आहात? मी म्हटलं, साहेब तुमचंच आहे मी. रोहित दादाला प्रश्न पडला, अरे तुम्ही तरी शिवसेनेचे. मी म्हटलं, मी शिवसेनेचा असेल तरी सुरुवात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून आहे. आणि मला सांगायलाही अभिमान वाटतो की तत्कालीन काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून पहिल्यांदा तालुका अध्यक्ष म्हणून मला जबाबदारी मिळाली. रणजितसिंह मोहिते पाटलांच्या बरोबरच्या सगळ्या टीममध्ये अतिशय चांगलं काम करणारे आम्ही सगळे जे कार्यकर्ते होतो त्या सगळ्या कार्यकर्त्यांना घडवण्यासाठी साहेब तुमच्या प्रत्येक शिबिरात प्रत्येक तुमचं मार्गदर्शन, कोल्हापुरात असेल, पुण्यातला असेल, वेगवेगळ्या ठिकाणी असणारे आमचे शिबिर असतील, पक्षाचे कार्यक्रम असतील, आपण जिथं जिथं असाल तिथं आम्ही सगळेच जण तुमचं मार्गदर्शन ऐकायसाठी असणारे लोक होतो. एक तरी प्रसंग मला आठवतोय की 72,000 कोटीची कर्जमाफी झाली होती आणि 72,000 कोटीची कर्जमाफी झाल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना अपिलिंग रिस्पॉन्स मिळायला पाहिजे होता तो मिळाला नव्हता. म्हटल्यानंतर महेश तपासेंना आपण सांगितलं होतं आणि प्रदेशची आमची बैठक लावली. 3 तास तुम्ही आमच्याशी बोलत होता. त्या 3 तासांमध्ये नेमकं आपलं काय चुकलंय आणि आपण काय करायला पाहिजे अशा पद्धतीचा विचार, म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी, देशाचं नेतृत्व करणारा माणूस, परंतु निर्णय घेतल्यानंतर अंमलबजावणीमध्ये सुद्धा कुठं चूक झाली काय यासाठी आम्हा पोरांच्या बरोबर 3 तास बसणारं नेतृत्व आम्ही त्यावेळेला सुद्धा बघितलंय. आम्ही सगळ्यांनी तुमच्याकडून काय शिकावं तर प्रचंड मोठा अशा पद्धतीचा असणारं परिश्रम, प्रचंड अशा चांगल्या पद्धतीने समर्पित भावनेनं जगण्याची प्रचंड अशी उमेद आणि भविष्यात सुद्धा लोकांसाठी काम करावं आणि लोकांचा विश्वास मिळावा यासाठीच आपलं आयुष्य अशा पद्धतीची समर्पित भावना
ठेवणारी नेतृत्व जन्माला घालण्यासाठीच पवार साहेबांचा जन्म असेल. मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी सुद्धा ही ऊर्जा घेऊन अजूनही चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा संकल्प जर केला तर निश्चितच आजचा कार्यक्रम सार्थकी लागला असं म्हणायला काही हरकत नाही. मी मनापासून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय गुट्टे साहेबांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. मगाशी आपण सांगितलं, आदरणीय खासदार साहेबांनी सांगितलं की दोन्ही मंत्री झालेत आणि त्या दोन्ही मंत्र्यांनी सुद्धा बघायला पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना सांगतो की आपण सगळेजण मित्रमंडळी आहोत. आज कोण मंत्री आहे, उद्या दुसरा मंत्री असेल, परवा आणखीन कोणतरी मंत्री असेल, पण त्याच्यापेक्षा आपण मित्रमंडळी आहोत. एका विशिष्ट टप्प्यावरती आपण सगळेजण एकत्र आल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या मधला जो काही एक आपुलकीचा धागा असतो तो पक्ष, पार्टी, जात पात आणि त्याच्याही पलीकडं नातं जे असते ते आपल्या मैत्रीचं असते, आणि तेच जपण्यासाठी आपण सगळेजण सुद्धा पुढे जाऊया अशा पद्धतीची विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सांगत असताना मात्र दुसरी गोष्ट आपण सर्वांना सांगेन. आता मंत्री झाले म्हटल्यानंतर साहजिकच जरा मोठं बोलायला काय हरकत नाही असं म्हणायला काय हरकत नाही. पवार साहेबांना आपण सगळेजण सांगतो की 100 त्यांची पार करायला पाहिजे. पण पवार साहेबांची 100 पार करत असताना आपण सगळ्यांनी सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा काही संकल्प केले पाहिजेत. साहेबांचा मगाशी एक उल्लेख आदरणीय दर्शील मानेंनी केला की त्या काळातला त्या बोटाची अवस्था बघितल्यानंतर आपण सगळेजण सुद्धा कसं काय होणार अशा पद्धतीची काळजी अख्ख्या देशातल्या आणि आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सुद्धा होतो. आम्ही सगळेजण ज्यावेळेला बंगल्यावर यायचो साहेब त्यावेळेला आम्हा सगळ्यांच्या अंगावरती शहारे यायचे त्यावेळेचे पवार साहेब. त्यानंतरच्या राजकारण, समाजकारण, आयुष्यातल्या आरोग्याचे सगळे अनेक घटनाक्रमांमध्ये सुद्धा प्रचंड अशा पद्धतीचं सामर्थ्य, प्रचंड विल पॉवर घेऊन ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात काम करतात, मला असं वाटतंय त्याच्यातला थोडा नखाची सर जरी आम्हाला मिळाली तरी आम्ही उत्तुंग काम करून मला वाटतंय तेच करण्याचा संकल्प आपण सगळेजण करूया एवढी विनंती करतो. मनापासून आज ज्यांच्या भाषणं ऐकत ऐकत इथपर्यंत आलो, वयाची 50शी झाली, त्यांच्याबरोबर बसायचा मान आज आपण दिला त्याबद्दल सुद्धा पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.